नमस्कार. तुमचं सर्वांचा जनहित समाचार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव तरी. नमस्कार, तुम्ही पाहतात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. भिवंडीमध्ये RPIचे अध्यक्ष माननीय रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी भिवंडीच्या पॉवरलूम उद्योगासंदर्भात आपले मत व्यक्त केले. तसेच भिवंडीतील विविध प्रश्नावर चर्चा करताना गावठी दारू निर्मितीसाठी शासनाने परवानगी द्यावी असे वक्तव्य त्यांनी पत्रकाराशी केली. या पत्रकार परिषदेमध्ये अनेक पत्रकार उपस्थित होते आणि विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबवायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट नक्की करा. तुम्ही पाहत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आता बघा रामदासजी आठवले काय म्हणतात, ऐका. आणि भिवंडी शहर हे अत्यंत महत्वाचं शहर आहे. या ठिकाणी जे हातमाग आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर रूम्स आहे. या ठिकाणी हजारो नवे अनेक लोकांना रोजगार या ठिकाणी मिळतो आहे. एक तर भिवंडी हे शहर आहे. या शहरामध्ये अल्पसंख्याकांची संख्या मोठी आहे. हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि दलित आणि बौद्ध समाजाची संख्या मोठी आहे. उत्तर भारतीय लोक या ठिकाणी बरेचसे राहतात. त्यामुळे हे जे शहर आहे, शहर सर्व धर्म समभावाचं शहर आहे. आणि भिवंडीशी माझं अत्यंत अनेक वर्षांपासून त्यांच्या काळापासून चांगलं नातं राहिलेलं आहे. महेंद्र गायकवाड हे तर आता आज अध्यक्ष आहेतच आहे. याच्या अगोदर आपले गायकवाड गुरुजी इथले अध्यक्ष होते. सुमित्रा कांबळे आमचे स्टेट कमिटीवर आहे, ते शिक्षक होते आणि प्राध्यापक होते आणि असे अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत राहिलेले आहेत. तर एक तर रिपब्लिकन पक्ष जो आहे, हा रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला व्हावा अशी बाबासाहेबांची इच्छा होती की माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष एका जातीचा असू नये. तर या पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे भाषेचे लोक असावे. आणि आता आम्ही हा जो रिपब्लिकन पक्ष आहे, हा मी माझा पक्ष बदललेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केलेली आहे. अनेक लोकांनी वेगवेगळे पक्ष स्थापन केलेले आहे. मी त्यांच्या नंतर बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष हा देशाच्या सर्व राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. आणि त्या नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे. त्यामुळे भारताच्या 28 राज्यांमध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये RPIच्या शाखा आहेत. तर आता आम्ही एक सिल्वासाला एक शिबिर ठेवलेलं 16 जूनला आणि त्या शिबिरामध्ये गुजरात आणि महाराष्ट्रातले प्रमुख लोक आहेत, ठाणे जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे. तर या ठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबिरामध्ये ठेवलेला आहे. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मी सांगितलंय की आपली शाखा जी आहे, ही शाखा एका समाजाची शाखा असू नये. गावामध्ये बौद्ध वाडा आहे, त्या बौद्ध वाड्यामध्ये शाखा आपली असलीच पाहिजे. पण ती फक्त बौद्ध वाडीची शाखा असता का कामा नये, तर ती गावाची शाखा असली पाहिजे. आणि गावात राहणाऱ्या सर्व समाजाला एकत्र करून ती शाखा स्थापन होणं आवश्यक आहे. त्याशिवाय रिपब्लिकन पक्ष पॉलिटिकली स्ट्रॉंग होणार नाही. आणि बाबासाहेबांना एका जातीचं राजकारण अमान्य होतं. म्हणजे एका जातीच्या मतावर आपण निवडून येत नाही आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्ष जो आहे, या बहुजन समाजाचा, दलित समाजाचा, बौद्ध समाजाचा, मायनॉरिटीचा आणि सर्व भाषिकांचा पक्ष व्हावा ही बाबासाहेबांची इच्छा होती. आणि त्या दिशेनं माझी वाटचाल सुरू आहे. पण त्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देणं अत्यंत आवश्यक आहे. आपण एका जातीच्या बाहेर, जात तर आपली आहेच आहे, जातीसाठी जर आपण प्रयत्न करायचाच आहे, तर रिपब्लिकन पक्ष थोडासा ऍक्टिव्ह बनवला पाहिजे, अशा पद्धतीची आपली भूमिका आहे.
आणि आता मी काल पिंपरी चिंचवडला होतो, त्या ठिकाणी ते देशी दारू जी आहे ती देशी दारू, हातभट्टीची दारू, ते देशी नाही आपले हातभट्टीची दारू जी आहे, तर हातभट्टीची दारू पिऊन अनेक वेळेला हातापर्यंत हजारो लोक मेलेले आहे. अनेक ठिकाणी 100-100, 150 लोकांचा मृत्यू झालेला आहे. काल पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये जवळजवळ 18-19 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि याचं कारण हे आहे की या हातभट्ट्या ज्या आहेत, आपल्या हातभट्ट्यानं काय म्हणतात त्याला, ज्या भट्ट्या ज्या आहेत त्या दारूच्या इलिगल अनेक ठिकाणी सुरू असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल टाकण्यात येतं. आणि आपली दारू जी आहे ती कशी नशात देणारी आहे अशा पद्धतीचं एक स्पर्धा ही आहे ते काही लोकांमध्ये आहे. आणि त्यामुळे अनेक वेळेला कधी कधी त्यामध्ये रसायन जास्त झालं किंवा असं काहीतरी वेगळं केमिकल टाकलं की अनेक वेळेला गोरगरीब लोक त्यामध्ये मरून जातात. आणि फ्रस्ट्रेट असणारे लोक, काहीतरी माल धक्क्यामध्ये काम करणारे लोक, माथाडी कामगार असतील किंवा इतर सफाई मजदूर असतील, अशा पद्धतीच्या लोकांच्या जीवनामध्ये जो आनंद असतो तो आनंद कमी असतो. सातत्यानं रोज काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये अनेक लोक हातभट्टी दारू पितात. त्यामुळं एक तर माझी सूचना तर सरकारला अशी आहे की हे प्रकार थांबवायचे असतील तर हातभट्टीच्या दारूला परवानगी द्यायची का? म्हणजे ही दारू तुम्ही किती वेळेला जरी बंद केली, आता पोलिसांचे आकडे जे आहे ते पोलिसांचे आकडे अनेक वेळी, दारूबंदी खात्याचा मंत्री असताना मला पोलीस अधिकारी सांगायचे की आम्ही एवढ्या ठिकाणी धाडी टाकल्या, 500 लोकांना पकडलं, आणि किती लोकांना पकडलं, किती धाडी टाकल्या, तरी हातभट्ट्या चालू असतात. या गल्लीमध्ये पोलिसांनी पकडलं की दुसऱ्या गल्लीमध्ये बाटल्या मिळतात. त्यामुळं हे बंद होत नाहीये. त्यामुळे हातभट्टी जर बंद होत नसेल आणि लोकांना परवडणारी जर ती दारू असेल तर सगळी पूर्णपणे तर दारूबंदी तर आपली काय नाही आहे. देशी दारूला परवानगी आहे किंवा परदेशी दारूला वाईन शॉपला परवानगी आहे. म्हणून माझं व्यक्तिगत मत असं आहे की त्याच्याशिवाय सगळे सहमत असतील असं नाही. पण हातभट्टीच्या दारूला जर परवानगी दिली त्याचा महसूल सरकारला मिळेल. त्यानंतर हातभट्ट्या ज्या आहेत त्या हातभट्ट्यांवर कंट्रोल ठेवता येईल. म्हणजे हातभट्ट्या म्हणजे तुम्ही दारू बनवता कशी दारू असावी, तर या दृष्टिकोनातून त्याच्यावर पूर्णपणे प्रशासनाचं कंट्रोल असेल. आणि मग मला वाटतं हे जी अशा पद्धतीची प्राणहानी होती आहे तर ही होणार नाही. त्यामुळे याचाही विचार सरकारने करावा अशा पद्धतीची माझी सूचना आहे. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.